प्रकरण पहिलं, समरूपता. जर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता बघूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे A1 बरोबर 1/2 गुणिले B1 गुणिले H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 1/2 गुणिले B2 गुणिले H2. या ठिकाणी B1 B2 हा पाया आणि H1 H2 ही त्या त्रिकोणाची संगत उंची. म्हणून A1 छेद A2 बरोबर 1/2 गुणिले B1 गुणिले H1 छेद 1/2 गुणिले B2 गुणिले H2. या ठिकाणी 1/2 ला 1/2 जातील म्हणून A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता जर त्रिकोणांचा पाया समान असेल म्हणजेच B1 बरोबर B2 असेल तर A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. म्हणजे समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं आहे. आणि समजा त्रिकोणांची उंची समान असेल म्हणजेच जर H1 बरोबर H2 असेल तर काय दिसेल? A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 म्हणजेच समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. आता समजा पायाही समान आणि उंचीही समान असेल तर काय होईल? तर A1 छेद A2 बरोबर 1/1 म्हणजेच A1 बरोबर A2. म्हणजे समान पाया आणि समान उंची असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळं समान असतात. आता बघूया प्रश्न. दिलेल्या आकृतीमध्ये रेख SP लंब बाजू YK आणि रेख YT लंब रेख SK. जर SP बरोबर 6, YK बरोबर 13, YT बरोबर 5 आणि TK बरोबर 12 तर क्षेत्रफळ त्रिकोण SYK छेद क्षेत्रफळ त्रिकोण YTK काढा. काटकोन त्रिकोण SYK मध्ये क्षेत्रफळ त्रिकोण SYK बरोबर 1/2 गुणिले B गुणिले H बरोबर 1/2 गुणिले 13 गुणिले 6. या ठिकाणी SP हा शिरोलंब म्हणजेच त्रिकोणाची उंची बरोबर 39 एकक वर्ग. आता क्षेत्रफळ त्रिकोण YTK बरोबर 1/2 गुणिले B गुणिले H बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले 5 बरोबर 30 एकक वर्ग. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण SYK छेद क्षेत्रफळ त्रिकोण YTK बरोबर 39/30 बरोबर 13/10. लक्षात ठेवूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळं त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर BC छेद QR. यानंतर समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळं त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात. म्हणून दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण APB बरोबर CD छेद PQ. आता बघूया प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. यालाच थेल्सचं प्रमेय असंही म्हणतात. या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्रिकोण PQR. यामध्ये रेषा L ही बाजू QR ला समांतर आहे आणि रेषा L ही बाजू PQ ला M या बिंदूत आणि बाजू PR ला N या बिंदूत छेदते. म्हणजेच P'(M')Q आणि P'(N')R. अशा वेळेला PM छेद NQ बरोबर PN छेद NR आहे. याच प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे
दिलेल्या त्रिकोणामध्ये रेषा एल ही बाजू PQ आणि बाजू PR ला M आणि N अशा बिंदूमध्ये अशा प्रकारे छेदते की PM छेद MQ बरोबर PN छेद NR आणि P''M''Q आणि P''N''R तर रेषा L ही बाजू QR ला समांतर असते. यावर आधारित आणखीन एक गुणधर्म म्हणजे 3 समांतर रेषांनी छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदांचा गुणधर्म. या ठिकाणी रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आणि X ही छेदिका या समांतर रेषांना बिंदू A, B आणि C मध्ये छेदते, तर Y ही छेदिका त्याच समांतर रेषांना बिंदू P, Q, R मध्ये छेदते. तर AB छेद BC बरोबर PQ छेद QR आहे. पुढचा गुणधर्म कोन दुभाजकाचा गुणधर्म. त्रिकोण ABC मध्ये किरण CE हा कोन ACB ला दुभागतो, म्हणून AE छेद EB बरोबर CA छेद CB. लक्षात ठेवूया. 1. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये जर B''P''A आणि B''Q''C आणि रेख PQ समांतर रेख AC असेल तर BP छेद PA बरोबर BQ छेद QC. 2. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्रिकोण PQR मध्ये जर P''S''Q आणि P''T''R आणि PS छेद SQ बरोबर PT छेद TR असेल तर रेख ST समांतर रेख QR. 3. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोण ABC च्या कोन ABC चा BD हा दुभाजक असेल आणि जर A''D''C तर AB छेद BC बरोबर AD छेद DC. 4. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. जर रेषा AX समांतर रेषा BY समांतर रेषा CZ आणि रेषा L व रेषा M या छेदिका त्यांना अनुक्रमे A, B, C व X, Y, Z मध्ये छेदत असतील तर AB छेद BC बरोबर XY छेद YZ. यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये रेषा L ही बाजू TR ला समांतर आहे तर X ची किंमत काढा. रेषा L ही बाजू TR ला समांतर आहे पक्ष म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार X छेद 4.5 बरोबर 1.3 छेद 3.9 म्हणून X बरोबर 1.3 गुणिले 4.5 छेद 3.9 बरोबर 13 गुणिले 4.5 छेद 39 बरोबर 4.5 छेद 3 बरोबर 1.5 एकक. यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये किरण PT हा कोन QPR चा दुभाजक आहे तर X ची किंमत आणि त्रिकोण PQR ची परिमिती काढा. या ठिकाणी किरण PT हा कोन QPR चा दुभाजक आहे म्हणून कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार PQ छेद PR बरोबर QT छेद TR म्हणून 3.6 छेद X बरोबर 4 छेद 5 म्हणून 3.6 गुणिले 5 छेद 4 बरोबर X म्हणून 0.9 गुणिले 5 बरोबर X
म्हणून x बरोबर 4.5 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQR ची परिमिती बरोबर PQ प्लस QR प्लस PR बरोबर 3.6 अधिक 9 अधिक 4.5 बरोबर 17.1 सेमी. यानंतर बघूया कृती. दिलेल्या आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर EF जर AC बरोबर 5.4, CE बरोबर 9, BD बरोबर 7.5 तर चौकटी योग्य प्रकारे भरून DF काढा. उकल. AB समांतर CD समांतर EF. AC छेद CE बरोबर BD छेद DF प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. म्हणून 5.4 छेद 9 बरोबर 7.5 छेद DF म्हणून DF बरोबर 7.5 गुणिले 9 छेद 5.4 म्हणून DF बरोबर 12.5. पुढची कृती. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. A''D''C रेख DE समांतर बाजू BC A''E''B तर सिद्ध करा की AB छेद BC बरोबर AE छेद EB. सिद्धता. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे. म्हणून AB छेद BC बरोबर AD छेद DC कोन दुभाजकाचे प्रमेय विधान 1. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC म्हणून AE छेद EB बरोबर AD छेद DC प्रमाणाचे मूलभूत प्रमेय विधान 2. म्हणून AB छेद BC बरोबर AE छेद EB विधान 1 व 2 वरून. यानंतर बघूया समरूपता. जर दोन आकृत्यांचा आकार सारखा असेल तर त्यांना म्हणायचं समरूप आकृत्या. पण या आकृत्यांची मापं समान असतीलच असं नाही. आता तुम्हाला त्रिकोण म्हणजे काय हे माहितीये. त्रिकोणाचे एकूण 6 घटक म्हणजे 3 बाजू आणि 3 कोन. दोन त्रिकोणांचा आकार सारखाच असतो याचा अर्थ आहे की त्याच्या कोनांमध्ये अशी संगती असते की त्यांची मापं समान असतात. मात्र त्यांच्या बाजू समान असतील असं नाही. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचं छायाचित्र आणि त्याचं वर्धनचित्र. त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या. 1. समरूपतेची को कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. या ठिकाणी त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये ABC एकास एक संगती PQR या संगतीत जर कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. यानंतर समरूप त्रिकोणांची को कसोटी. शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 2 कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाशी एकरूप असतो हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतील तरीही ही अट 2 त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते. यावरून एका त्रिकोणाचे 2 कोन
दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्माला समरूपतेची कोको कसोटी म्हणतात. यानंतर समरूपतेची बाकोबा कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. या ठिकाणी जर त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST मध्ये कोन KLM एकरूप कोन RST, KL छेद RS बरोबर LM छेद ST, तर त्रिकोण KLM समरूप त्रिकोण RST. पुढची कसोटी समरूपतेची बा कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. समरूपतेच्या या गुणधर्माला बा कसोटी म्हणतात. या ठिकाणी जर त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये जर PQ छेद YZ बरोबर QR छेद XY बरोबर PR छेद XZ तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX. आता यानंतरचं उदाहरण आहे 6 मीटर उंचीच्या एका उभ्या खांबाची जमिनीवरची सावली 4 मीटर पडते तर त्याच वेळी एका मनोऱ्याची सावली 28 मीटर लांब पडत असेल तर त्या मनोऱ्याची उंची काढा. या ठिकाणी AB हा खांब आणि PQ हा मनोरा आहे असे मानू. रेख BC म्हणजे खांबाची सावली आणि रेख QR म्हणजे मनोऱ्याची सावली. या दोघांमुळे तयार झालेले त्रिकोण समरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद QR समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणून 6 छेद X बरोबर 4 छेद 28 किमती घालून म्हणून 6 गुणिले 28 छेद 4 बरोबर X. म्हणून X बरोबर 42 आणि म्हणून मनोऱ्याची उंची बरोबर 42 मीटर. प्रश्न आहे आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR, AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. सिद्धता AR बरोबर 5 AP पक्ष म्हणून AP छेद AR बरोबर 1/5 विधान 1. AS बरोबर 5 AQ पक्ष म्हणून AQ छेद AS बरोबर 1/5 विधान 2. म्हणून AP छेद AR बरोबर AQ छेद AS विधान 1 आणि 2 वरून. त्रिकोण QAP आणि त्रिकोण SAR मध्ये AP छेद AR बरोबर AQ छेद AS सिद्ध केले. कोन QAP एकरूप कोन SAR परस्पर विरुद्ध कोन म्हणून त्रिकोण QAP समरूप त्रिकोण SAR समरूपतेची बाकोबा कसोटी. म्हणून AP छेद AR बरोबर AQ छेद AS बरोबर PQ छेद SR समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. विधान 1 किंवा 2 वरून म्हणून PQ छेद SR बरोबर 1/5 म्हणून SR बरोबर 5 PQ. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.